सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने मोठ्या शिताफीने नांदूरगाव गोदावरी नदी पुलाजवळ 19 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता ताब्यात घेतले आहे। 20 जानेवारी रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पुणे शाखा युनिट 2चे पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 2 इसमांनी राहुरी लोणी या भागातून एटीएम ऑफिसमधून बॅटऱ्या चोरी करून नांदूरगाव गोदावरी नदीच्या बाजूला खुशी एंटरप्राइजेस भंगार दुकानदाराला त्या बॅटऱ्या विकल्या आहेत। पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना खात्रीशीर चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी छापा टाकला। चोरी करणाऱ्या राकेश गयाप्रसाद यादव राहणार नांदूरगाव व प्रवीण मोतीराम अंबोरे राहणार अकोला या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी राहुरी लोणी जिल्हा अहिल्यानगर व इतर भागातून बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून 22 बॅटऱ्या असा एकूण 1,56,000 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। पुढील तपासासाठी दोघांना राहुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, नितीन फुलमाळी, संजय सान, प्रकाश बोडके, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे।